तर गाईज आता आम्ही अजून एका फ्रेंडला करणार आहे, ती आकांक्षा आहे. सो केला नंबर आता हे उचला ती डेंजर माझा कसा आमचा सेटअप बघा अर्धा व्हिडिओ सुरू वाटतंय. हॅलो आकांक्षा बोलते का? मी राशी बोलते. राशी नाही, राशीची बहीण बोलते. कोइनकर नाही आम्ही, देशमुख. तू काही एका कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतला होतास का? तू कॉम्पिटिशन बघ होती एक कॉम्पिटिशन, त्यामध्ये तू घेतला होतास पार्ट. तर त्याच्यामध्ये ना अनाउन्स झाले राशी देशमुख निर्मला स्कूल मधून आहे. अगं मी राशी देशमुख बोलते. तर मी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल मधून आहेस ना तू? हो, मी 10th स्टँडर्ड मध्ये 10th मध्ये. हो 10th मध्ये, मी 10th B मध्ये. हा तर मग मी तुमच्या स्कूल नाही नाही म्हणजे ती राशी तुझी मैत्रीण आहे ना, तुझ्या क्लास मध्ये राशीची मैत्रीण आहे ना. पण तू ना एक कॉम्पिटिशन मध्ये जिंकली आहेस ना. हा तर त्या कॉम्पिटिशन मध्ये तू जिंकली आहेस तर त्याचं तुला प्राइज भेटणार आहे. पण तुला त्यासाठी 500 रुपये भरावे लागणार आहे. अगं एक कॉम्पिटिशन तू दिली होतीस 7 मध्ये, दिली होती 7 मध्ये. दिलती तू कम्प्युटर मध्ये देत आहेत. कम्प्युटर मध्ये जे आहे ना ते नाव नाही दिलेलं आहे, तिथे दिलं एक्झाम गिवन बाय स्टुडंट नेम दिलेलं आहे. आकांक्षा चिंदोरे दिलेलं आहे नेम ऑफ द स्टुडंट गिवन द एक्झाम, आकांक्षा चिंदोरे. आणि त्याखाली मग दिलेलं आहे तू 8th स्टँडर्ड वगैरे. त्यांनी असं नाही दिलं. आणि त्याच्या खाली दिलं आहे की इफ इंटरेस्टेड सो हॅव टू पे फीज ऑफ ₹500. नाही ती कॉम्पिटिशन होती, त्या कॉम्प्युटरमध्ये जे होतं ना ते तसंच दाखवत आहे. सो मी पण काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड नाही करू शकत. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ह्याच्यामुळे म्हणजे खूप अशा तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये जाऊन सुद्धा देऊ शकता. हॅलो आता येतोय? हां तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये सुद्धा जाऊ शकता. ही जर एक्झाम द्यायची असेल तर, म्हणजे जर तुम्ही पास झाला समज, आता तुम्ही फर्स्ट लेवल पास झाला आहात पण तुम्हाला पैसे भरल्यावरच सेकंड एक्झामला बसू देणार. जर तुम्ही सेकंड एक्झामला पास झाला तर तुम्ही आणि दुसरीकडे जाऊ शकता, तेलंगणा, हरियाणा. हॅलो आकांक्षा, हॅलो आकांक्षा, मी आर्या बोलतीये. मी तिची बहीण बोलत होते, मी तिची बहीण. अरे ती माझी बहीण आहे. आता आम्ही ते एक प्रँक कॉल करत होतो. सगळ्या बिराजदारला केला, प्रांजलला केला आणि आता तूच राहिलेली. मग काय. मला दुसरं काही काम नाहीये ना. दीदी नाहीये, मी छोटी आहे तिच्यापेक्षा. अरे ती माझ्यापेक्षा छोटी 2 वर्षांनी ब्रो.
है ना? माझा घसा बसलाय घसा. कसा वाटला प्रँक? वाटलं का खरं? खरंच खरं वाटलं. ओ मला वाटलं काय असंच गोड होईल. पहिले गुंतवागुंतवी झाली. पहिले लहान मुली राशी काय काय. अरे मी हिला काय म्हटलेलं की ना आपण ना लाईक असं करू की असे ते मोठे मोठे असतात ना जे खरं असे स्कॅम वगैरे करतात, आपण तसं बोलूयात. पण नंतर हिने ते स्कूलचंच मधनं काढलं 8th स्टँडर्डचं काय म्हणतो. अगं मलाच नाही कळलं. मी पहिले तिला बोलले होते, ही बोलते कोण, मी नाव सांगितलं. ती त्यांच्या क्लासमध्ये तुमच्या क्लासमध्ये कोणतरी तुमची मैत्रीण निघाली. मग राशी कसं, मग मी काय असं केलं तिची दिदी. नंतर मग दिदी कसं चेक. खरंच तुम्हाला उन्हाळ्यात कामच नाही. मग काय? वाटलं ना पण खरं. चांगलं काम करते. अरे वाटलं ना पण खरं. ते बिराजदारला पण खरंच वाटलं. ती म्हटली की अच्छा असं तसं. तिला तर एकदमच खरं वाटलं. ती तर आम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन पण द्यायला निघालेली. बापरे. आता सावध राहा. अरे हा तुम्हाला एक डेमो होता की सावध राहा वगैरे कॅम्पसनं. हा ओ. ते समजलं मला. काय मला वाटलं काय एखादं फेक कॉल असेल म्हणून मी बोलायला लागले की हे त्याच्यामध्ये मी सतत नाही त्याचं कोणती कॉम्पिटिशन. बरं ठीक आहे, ठेवू का? कशा चालल्या तुझ्या सुट्ट्या? तर गाईस तुम्ही बघितला की हा एकदम हा. आणि Prank call होता. तुम्हाला जरी असं स्कॅम आला तर हा एक डेमो होता. अलर्ट